नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर 2025 नवरात्री विशेष आवाज महामुंबईचा प्रस्तुत उरणमधील नवशक्ती स्वयंभू पाषाण मूर्तीचा इतिहास। लेखक अजय शिवकर। आजच्या देवीचे 9वे रूप सिद्धिदात्री, जी सर्व सिद्धी देते ती सिद्धिदात्री। जे हवे आहे, जे गरजेचे आहे त्याची इच्छा उठण्यापूर्वीच, मागण्यापूर्वी आणि अपेक्षेपेक्षा गरजेपेक्षा जादा मिळणे म्हणजे सिद्धी। साधकाला आध्यात्मिक मार्गावर विविध सिद्धी प्राप्त होत असतात। जर त्यांचा गैरवापर केलात किंवा त्यांच्या मागे धावलात तर त्या नाहीशा होतील। तुम्ही स्वमध्ये स्थिर असाल तेव्हाच तुम्हाला सच्च्या ज्ञानाची प्राप्ती होईल, तेव्हाच समतोल न ढळण्याची खात्री असेल। गुरुपरंपरेला येथे खूप महत्त्व आहे। साधकाने गुरुपरंपरेच्या ज्ञानमार्गावरच वाटचाल करावी। सिद्धिदात्री सर्व इच्छापूर्ती करून सिद्धींची आपोआपच प्राप्ती करून देते। गुरुकृपेमुळे प्रावीण्य आणि मुक्ती या सिद्धिदात्रीने दिलेल्या देणग्या आहेत। आजची उरणची 9वी शक्ती पांजे गावची अक्कादेवी। उरणचे उत्तरेकडील शेवटचे टोक म्हणजे पांजे गाव। एका बाजूला समुद्र तर एका बाजूला गर्द जंगल। त्यावेळी या भागात वाघांची खूप दहशत होती। देवीचे स्थान गावाच्या बाहेर असल्यामुळे बाहेर निघणेही धोक्याचे होते। त्यावेळचा भगत अंबाजी जेठ्या पाटील याला दृष्टांत झाला की देवीने वाघाला मारून गावकऱ्यांचा रस्ता मोकळा केला। तो येऊन पाहतो तर खरंच देवीच्या समोरच तोंड फिरवून वाघ मरून पडलेला होता। पूर्वी या भागात मीठ व इतर सामानाची ने-आण करण्यासाठी शिडाची मचवी साथ होती। त्यापैकी अंबरनाथ नावाचा मचवा 1947 साली तुफानात फसला व एक माणूस गमावता वाचला, तो अक्कादेवीच्या नवसानेच। तेव्हापासून अंबरनाथ मचवावाल्यांनी पालखी चालू केली। देवीच्या मागच्या बाजूला काळभैरव आहे म्हणून देवीला त्याची बहीण अक्कादेवी म्हणतात।